अहो आबासाहेब, काल पंचायत समितीची आणि जिल्हा परिषदेची निवडणूक झाली ना, त्याच्यात अक्षरशः पैशाचा पाऊस पडला, पाऊस. आणि त्यामुळेच हे राजकारण आता नकोसं वाटायला लागले बघा. तुम्ही तर आमचं राजकारणातलं गुरु आहात, आणि तुम्ही जर असं म्हटलं तर आम्ही काय करायचं हो? आणि कुणाच्या पाठीमागे जायचं? पाटील, तुम्ही म्हणताय ते सगळं पटतंय मला, पण आता या निवडणुकीत काय झालं माहिती आहे? जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांची किंमत झिरो झाली हो. निष्ठावंत कार्यकर्त्यांचं मला काय घेणं देणं नाही, पण जोपर्यंत मी जिवंत आहे ना, तोपर्यंत मी मात्र तुमच्या पाठीमागून हलणार नाही. अहो पाटील, ज्यांच्याकडून अजिबात खात्री नव्हती अशांनी सुद्धा पैसे घेतले, आणि ते सुद्धा दोन्ही पार्टीकडून. काय चाललंय? ह्या इलेक्शनमध्ये माणसांपेक्षा पैशाला जास्त महत्त्व आलंय हो. आणि ज्या वेळेस माणसांना महत्त्व येईल ना, त्यावेळेस बघा विकासाची कामं कशी पटापटा होतील. अहो तुम्ही म्हणताय ना ते पटतंय मला, पण मला असं नाही वाटत की व पुढल्या इलेक्शनला अजून हा पैशाचा विषय कमी होईल म्हणून. ते माणसाला कळायला पाहिजे ना. या राजकारत्यांना कधी कळणार? ते पैसे वाटतात, हे घेतात, पण 5 वर्ष ज्या माणसाला आपण निवडून देतोय तो काय करणार आहे, तो कुठलं काम करणार आहे, त्याचं चारित्र्य काय आहे, हे कुणीच बघायला तयार नाही आज. आणि इथून पुढे काय होणार? हा पैशाचा वापर सर्रास वाढतच जाणार बघा. अहो ह्या इलेक्शनमध्ये तर काय त्या भुजंगरावनं नुसता खेळ करून ठेवला आहे बघा. पण आबा, तुमच्यासारखं नेतृत्व गावाला पाहिजे होतं. अरे मला कळतंय, मला तुझं बोलणं पण पटतंय. आता त्या भुजंगरावला मी काय आत्ता ओळखतो का? आज माझं अर्ध आयुष्य गेलं त्याच्याशी झगडण्यात आणि त्याच्याशी भांडण्यात. पण हे आता गावाला कळायला पाहिजे की बाबा त्यांच्यासाठी चांगला उमेदवार कोण आहे. आता माझे किती दिवस राहिले? ज्यावेळी ते गावाच्या लक्षात येईल त्यावेळेला काहीतरी सुधारणा होईल असं मला वाटतंय भाऊ. आबासाहेब, गावाला कळू अथवा न कळू मला त्याचं काय घेणं देणं नाही, पण एक लक्षात ठेवायचं आहे की त्या भुजंगराचा जो फणा सारखा वर निघतोय ना, त्याचा फणा एकदा खाली पाडून मारायचा. पाटील, ही निवडणूक गेली माझ्या हातून, मला काय त्याचं वाटत नाही. निवडणुकीमध्ये जय पराजय होईल त्याची काय चिंता नाही मला, पण शेवटच्या श्वासापर्यंत ह्या गावासाठी मी लढत राहणार आहे. मी जगतोय हे माझ्या गावासाठी जगतोय. त्याचा जे फणा आहे ना, फणा तो सारखा वर निघतोय ना, त्याला पाडून मारायचा आहे बघा. बरं आबा, परवानगी द्या. बर ठीक आहे, या. कुठं? आबाची माफी मागायला आलो. तुम्ही बोलला ते मला पटलं. ती चूक सुधारण्यासाठी मी आबाची गाठी घ्यायला आलो. आहेत का आबा? डेपुटी, बरं झालं तुम्ही आलात. अहो, असल्या देव माणसाची साथ सोडून तुम्ही कुठेतरी चालला होता. बघितलं का काल निवडणुकीत किती धिंगाणा घातला त्यांनी? पाटील, कालचा धिंगाणा मी बघितला. अक्षरशः वाईट वाटलं हो मला. मला माझ्या जीवालाच माझ्या पश्चाताप वाटला मला. पण तीच चूक सुधारण्यासाठी मी आबासाहेबाची माफी मागायला आलो आहे. आहेत की आबात, या भेटून. चला की तुम्ही पण. नाही, मला जरा मळ्यात कामं चालू आहे, ती जायची जरा. बरी आहे आबासाहेब. हो आबासाहेब. अरे डेपुटी, अहो तुम्ही कसे काय इकडे आलात? काय करतात, चूक झाली माझी. अक्षरशः भुजंगराव संघ मी गेलो, पस्तावा झाला मला. मी तुमच्या संग राहणार, मला माफ करा. अरे अरे अहो डेपुटी, हे बघा, मी तुम्हाला कधी गृहीत धरलं नाही तसं. त्या दृष्टीने मी तुमच्याकडे कधीही बघितलं नाही. अहो तुम्ही माझ्या भावासारखे आहात. माफी कशाला मागताय? म्हणून तर माफी मागायला आलो. नाही, हे बघा, माफी वगैरे काय मागायची गरज नाही. तुमच्या लक्षात आलं ना आता? माझी चूक मला कळाली तर ठीक आहे, मग आपण मिळून काम करणार आहोत. अजिबात माफी वगैरे मागायचं काय कारण नाही. तुम्हाला समजलंय, तुमच्या लक्षात आलंय. आबासाहेब, खरंच तुम्ही देव माणूस आहे.
कालचं इलेक्शन तुम्ही पाहिलंच असेल. काय त्या भुजंगरावांनी दारूचा पूर व्हायला त्या लहान लहान मुलांना सुद्धा दारूचं व्यसन लावले. मी पाहिलंय सगळं. माझं लक्ष आहे सगळीकडे. ही इलेक्शन जाऊ द्या. येणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये आपण दुप्पट वेगाने काम करू आणि त्या भुजंगाच्या विळख्यातनं आपली ग्रामपंचायत बाहेर काढू. आपण दोघं मिळून काम करू. अजिबात घाबरायचं नाही. दादा आजच्याच गहू भिजवून घ्या. सगळं भिजवून घेतो भाऊ, त्याची काय काळजी करू नका तुम्ही. मला 5-6 दिवस आता काय जमणार नाही, काही वेळ नाही. ओ भाऊ मेंबर इकडे या इकडे. तुमची तर लॉटरीच लागली. मॅडम इकडे कुठे शेतात कशाची लॉटरी लागली मला? वा वा वा, तुम्हाला म्हणजे अजून काहीच माहिती नाही का? तुम्ही आमची गंमत करायला लागलाय. अहो मॅडम 2-3 दिवस झाले मी शेतातच आहे. कशाची लॉटरी खरं सांगा बरं, कशा काय भानगड आहे? अहो भाऊ मेंबर, ज्यांनी ज्यांनी झडपेला अर्ज भरलेले ना त्यांनी सगळ्यांनीच माघारी घेतले ते बघा. असली कसली जादू केली तुम्ही? अहो मॅडम भुजंगरावनं सहज माझा अर्ज भरून घेतला होता, याची मला काहीच कल्पना नाही. अहो मेंबर, आता तुम्ही झडपेचा सदस्य झालाय, तुमच्यावरती लय मोठी जबाबदारी आली. पण ते तर माझं स्वप्न होतं. पण तुम्हाला कस काय लॉटरी लागली? तुम्ही खरं म्हणताय का माझी चेष्टा लावली आहे? कसं आहे मेंबर, तुमच्यावर आहे भुजंगरावाची कृपा, त्यामुळे तुम्हाला काहीच समज नाही. मग तुम्ही काय आहे आनंदातच करा करा, आनंद साजरा करा. पुन्हा मॅडम हम्म. चला आता चहा पिऊन जावा घर. नको आता चहा, नको नको नको. चला जातो चला. आता आम्ही. तुम्ही आनंदात आहे, चहा काय आता जेवण पण चालचाल, पण आम्हाला नाही ना घ्यायचं चहा आणि जेवण. अहो, चला की नक्की कसं म्हणताय? एवढी मोठी गोड बातमी घेऊन आलाय, चहा घेऊन जावा, तोंड गोड करा जरा. चला. बर सदस्य येते मी, पण चांगली कामं करा. त्या भुजंगरावाच्या वळणावर जाऊ नका, ताकीद देते मी. चला चला. खरंच काय जादू झाले काय? मला तर काय कळ नाही. ही काय सांगते ते मला तर विश्वास बस नाही. चला आपण आपली कामं करू. भाऊ मेंबर, हम्म. आता तुम्ही झेडपीचं सदस्य झालाय आणि काय कामाला लावून बसलाय ह्यांना? भुजंगराव हाही सदस्यच बरा आहे मी, कशाला एवढी मोठी जबाबदारी देताय मला? अहो भाऊ मेंबर, जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी लोक काय काय करतील, एकमेकाचं मर्डर करायला लागेल. तुम्हाला काय आयतं मिळतंय हो. 1 रुपया खर्च नको ना, तुम्हाला त्रास कसला नको. अहो त्याच्यासाठी म्या काय काय केलंय आणि कुणाला खपवलंय हे मलाच माहित आहे. भुजंगराव काय काय केलंय माझ्यासाठी? तुम्ही तर लय डेंजर आहे राव. तुमच्या विरोधात जेवढ्या लोकांनी अर्ज भरलं होतं जिल्हा परिषद सदस्यासाठी, त्यांचा अर्ज काढायला लावून आणि त्यांना कुठं गायब केलंय टक्क्याचा थोडा माहीत नाही कोणाला अजून. भुजंगराव लय उपकार आहे तुमचं माझ्यावर. तुम्ही माझ्यासाठी काय बी केलंय, काय काय केलं असेल काय माहिती. आता मला जिल्हा परिषद सदस्यच करून टाकले. आता तर मला लय आनंद झालाय बघा. तुम्ही जावा आणि मिरवणूक काढा. मी 2 दिवसांनी येतो. बरं आणि सगळं कसं एकदम झक्कास झालं पाहिजे. चालतंय. 2दा सांगायला लावू नका. नाही आपलं कसं असतंय, जो भुजंगाला नडला त्याला लवणात नेऊन तोडला. हे जल्लोष तर आता धूमधडाक्यातच करतो. बरं ठीक आहे, येतो मी. पण गावात कुणाला खबर कळता कामा नये. ठीक आहे. राहील का लक्षात? हो.
आबासाहेब झेडपीचे सदस्य आम्ही बिनविरोध निवडून आणले आहेत, या बाहेर. नागनाथराव, ही काय पद्धत आहे? मला हे अजिबात आवडलं नाही. आबासाहेब तुमच्यावर जीवापाड प्रेम आहे हो, म्हणून तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी आलोय. थांबा. अहो, ग्रामपंचायतीला सदस्य व्हायची सुद्धा तुमची अडचण होती. तुम्ही माझ्यामुळे सदस्य झाला होता आणि आता जिल्हा परिषदेला निवडून आलाय, डायरेक्ट आमच्या घरीच मोर्चा आणला काय? आबासाहेब हा मोर्चा नाही, विजयाचा जल्लोष आहे. आलाय ना? आलात ना, चांगली गोष्ट आहे. जावा आता, शांतपणे जावा. अहो आबासाहेब, ही कसली मस्ती हो? अहो ह्यांच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले ना ते अजून बेपत्ता आहेत. पाटील, अहो मला सगळं माहिती आहे. सगळ्यावर लक्ष ठेवून आहे. फक्त वेळ येऊ द्या. वेळ आल्यावर सगळ्या गोष्टीचा आपण उलगडा करू. होय, भुजंगराव कुठे दिसलं ना? अहो डेपुटी, तो कसा दिसेल? कुठल्या तरी बेळात जाऊन बसला असेल. हे प्यादे त्यांनी पुढे पाठवलेत आपल्या डमडम डमडम वाजवायला. पण भुजंगा, एक ध्यानात ठेव, असा डॉल्बी वाजवीन ना, कान फुटतील तुझे.